आहेत, पण कुठल्या खेळाडूला कुठल्या क्रमांकावर पाठवायचा हा अनुभव कॅप्टनचा आहे. आणि पाहूया तो अनुभव काय सांगतोय. ऋतांश पटेल कुठल्या गोलंदाजाला निवडतोय आणि पहिल्या षटकासाठी सूर्या मणिरत्नम हा गोलंदाज निवडला गेलेला आहे. मुंबईचा हा सुपरस्टार आहे आणि युवा गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. तेच तर्रार पेस बॉलर म्हणून त्यांनी तो गौरव कमवलेला आहे. पाहूया सूर्या मणिरत्नम या पहिल्या षटकाची सुरुवात कशी करतोय उपांत्य फेरीची. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर सर फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला योगेश पेनकर टीमचे कॅप्टन सज्जाले. सामना सुरू होतोय. नॉन स्ट्रायक एंडला एजाज कुरेशी आपण पाहतोय हे की दोन बलाढ्य आणि ताकदवर बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या समोर असतील सूर्या. ही मॅच पाहण्यायोग्य असणार आहे. सेमीफायनल क्रमांक 1 सामना सुरू होतोय. सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या. टाळ्यांच्या गजरात आपण या सामन्याला सुरुवात करतोय. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग 2025. तर सूर्या मणिरत्नम स्टार्ट घेतोय. या पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर पोहोचतोय. स्ट्रायकर एंडला योगेश पेंडकर राईट बॅटर सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग फ्लाय स्लिप गली बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑन स्क्वेअर लेग सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. लॉंग ऑफ आणि तसेच क्षेत्ररक्षक सेट केलेला आहे. पाहूया या ठिकाणी आता पहिला बॉल सूर्या मणिरत्नम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्लाइस केलंय. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. बॉल जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. सुरुवात उपांत्य फेरीच्या लढतीची चौकाराने 4 धावा. सुरुवात झाली या सेमीफायनलला. गोलंदाज सूर्या आता थोडेसे दबावामध्ये असतील, परंतु त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे. कारण बेस्ट खेळाडू आपण पाहतोय दोन्ही संघामध्ये. याही वेळेस उडावलाय चेंडू समोरच्या दिशेने. योगेशांच्या बॅट मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमारेखा पलीकडे चौकार. चौकार आलेले आहेत आणि त्याचमुळे सुरुवात जी आवश्यक होती ती सुरुवात मिळते. भव्याश 11 साईश 11 सावंतवाडी या संघाला पहिला बॉल कव्हर पॉइंट क्लिअर केलाय. दुसरा बॉल स्ट्रेट हिट. त्याचमुळे चौफेर फलंदाजी करण्यासाठी आता तत्परता योगेश पेंडकरची पाहायला मिळते. बघा ऑन द रेचा स्ट्रोक खेळला आणि मिड ऑन आणि मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये असल्यामुळे थोडी मोकळी जागा होती आणि ती मोकळी जागा शोधली आणि पहिला 2 चेंडूंवर धावा बनवलेल्या आहेत 8. थोडी चर्चा सूर्या मणिरत्नमशी केली जाईल कारण पर्याय वेगवेगळे असतात. अगोदर पर्याय वेगळे होते जेव्हा आपण लीग स्टेजमध्ये होतो. आता पर्याय वेगळे जेव्हा उपांत्य फेरीमध्ये आहोत. सूर्या मणिरत्नमला रिक्रूट केलेलं आहे या संघामध्ये. त्याचमुळे ते रिक्रूटमेंट योग्य ठरवण्यासाठी अजून या पहिल्या षटकाचे 4 बॉल्स बाकी आहेत. पहिल्या 2 बॉलवर फायटर जेटने बनवले आहेत एकंदरीत 8 धावा. तिसरा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते सूर्या मणिरत्नम. पंचांच्या डावीकडून घेतोय स्टार्ट. मिड पेस बॉलर कटर्स त्यांच्याकडे आहेत. स्ट्रायकर एंडला राईटी बॅटर योगेश पेंडकर. ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला. डीप मध्ये तैनात आहेत योगेश पवार. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला आणि त्याचमुळे एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. धावसंख्या डबल डिजिट मध्ये बिनबाद 10 धावा. दमदार सुरुवात पाहायला भेटते योगेशांच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवर चौकार आले. त्यानंतर एक चांगला फटका आपण कव्हर क्षेत्रात पाहतोय. 10 धावा एकंदरीत आपण पाहतोय. टॉस जिंकलाय दानिश 11 क्रिकेट टीमने. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून एक दमदार सुरुवात आपल्या टीमसाठी मिळवून दिले कॅप्टन योगेश पेनकर यांनी. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. 2025 मधील एक दैदिप्यमान क्रिकेट स्पर्धा. नेक्स्ट बॉल घेऊन आमच्या मैदानावर आगमन होत आहे माजी पंचायत समिती सभापती सन्माननीय अमोल तेली साहेब. खूप खूप स्वागत डॉक्टर अमोल तेली साहेब याचं आमच्या क्रीडा मंचावरून आपण आसनस्थ व्हायचं. योगेश थांबण्याचं नाव नाही घेत आहे. हा पॉवर प्ले आपल्या नावावर करण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे आणि त्याचमुळे पहिल्या 4 चेंडूंवर त्यांचे 3 चौकार 1 डबल आणि एकूण धावसंख्या बनते ती म्हणजे 14. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सूर्या मणिरत्नम वेगवेगळे पर्याय वापरत आहेत पण त्यांचे सर्व पर्याय निकामी करण्याचा विडा उचललेला आहे योगेश पेंडकरने आणि त्याचमुळे चांगली धावसंख्या आतापर्यंत बनते. भव्यांश साईश 11 सावंतवाडीची 14. की पहिल्या बॉलपासून आक्रमण सुरुवात केले. सन्माननीय गुरुनाथ कुबल साहेब, किशोर कुबल, राहुलजी मुंडगेकर आणि बंटी धुरी यांचा आमच्या मैदानावरती आगमन झालंय. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचे व्यवस्थापक विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावरून आपण आसनस्थ व्हायचं.
एकंदरीत आपण सर 4 चेंडूंचा खेळ पाहतोय. 3 चौकार आलेत, एका बॉलवर 2 धावा आल्यात. नक्कीच योगेश यांनी बोललं होतं आम्ही टॉस जिंकलो असतो तर प्रथम बॅटिंगच स्वीकारली असती. एक्झॅक्टली. बघा, तो माइंडसेट तुमचा खूप महत्वाचा आहे की तुम्हाला एकतर फलंदाजी करायची किंवा गोलंदाजी करायची, त्याचमुळे तो माइंडसेट तुमचा पक्का असायला हवा. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक मिडऑफचे प्रशांत मागे सरकतायत. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेलाय का? बॉल तर आत ढकललाय. दरम्यान 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केलेले आहेत योगेशने. दरम्यान आपण बाउंड्री चेक करणार आहोत. लॉंग ऑफ क्लिअर झालंय का? प्रयत्न चांगले होते नो डाऊट प्रशांतचे, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 3 धावा आहेत, 4 धावा आहेत, ती शहानिशा आता पंच करतील. नक्कीच अगदी काही क्षणामध्ये आम्ही तुमच्यावरून डिसिजन पोहोचवतोय. अगदी खूप चांगले प्रयत्न आपण प्रशांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मिड ऑफला क्लिअर करत चेंडू डीप लॉंग ऑफपर्यंत चालला होता. अगदी ऐनमोहच्या चेंडू आतमध्ये ढकललाय, परंतु हा चेंडू आतमध्ये योग्यरित्या टाकलाय की मात्र सीमारेषेला चेंडू लागलाय हे मात्र चेक केलं जात आहे. 70-70 यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. तर आमच्या मैदानावरती सन्माननीय सुबोधजी कांबळी आमचे प्रायोजक यांचं देखील आगमन झालं. विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावरून आसन असतवायचं. आणि आपल्या 5 दिवसाच्या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी हे चेंडू टेनिक्सचे चेंडू प्रायोजक केले ते सायबू बिल्लारे यांचं देखील आगमन झालं. त्यांनाही विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावरून आसन असतं. त्याचप्रमाणे संपूर्ण आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीची टीम त्यांनाही विनंती करतो त्यांनी देखील आमच्या क्रीडा मंचावर यावं. प्रयत्न चांगला होता, पण हा चौकार आहे. तर हा या 4 धावा मिळत आहेत आणि एकंदरीत 4चा पाडा सातत्यानं योगेश पेणकर बोलतोय. या षटकातला 4था चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. सांघिक धावसंख्या बनते एकंदरीत 18 धावा. शेवटचा एक बॉल बाकी आहे या पहिल्या षटकातला. त्याचमुळे थोडंसं टेन्शन वाढलंय आणि जेव्हा टेन्शन वाढतं तेव्हा तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. आणि पाहूया ते कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी शेवटच्या बॉलवर तो प्रतिकार सूर्या मणिरत्नमचा पाहायला मिळतोय का? एका बाजूला योगेशने पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेले चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत खेळलाय. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला सूर्या मणिरत्नम ओव्हर द विकेटनं चांगला बाउन्सर होता. यावेळेस विकेटकीपर चुकले. धाव घेण्याचा प्रयत्न होता राहिला. दरम्यान पहिला डॉट या डावातला या षटकातला शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव 18 बिनबाद 18 पॉझिटिव्ह स्टार्ट भव्यांश 11ची. खूप चांगली स्टार्ट मिळते इथे या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये. निश्चितच पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 चौकार योगेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. एक डबल धाव आली, त्यानंतर चेंडू शेवटचा निर्धाव टाकला गेला. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा आपण पाहतोय. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 1चा सामना आणि पहिल्या सेमीफायनलसाठी तमाम संख्येने प्रेक्षक आपण पाहतोय. भव्यांश साई शिलेवन सावंतवाडी महादेवजी नाईक यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. तसेच पंकज ढुरी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे दानिश शिलेवन देवबाग. त्याचमुळे पुरस्कर्त्यांचं देखील तितकंच आता लक्ष या सामन्यावर लागलेलं आहे. आता पहिल्यांदा स्ट्रायकर्स एंडला इजाज कुरेशी पोहोचतोय, पण पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे दबदबा योगेश पेणकर यांचाच पाहायला मिळाला. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. फिराज मोहम्मद येत आहेत. केरळचे हे गोलंदाज आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी या परिसरामध्ये त्यांची राहिलेली. देवगड तालुक्यामध्ये त्यांची गोलंदाजी आतापर्यंत चांगलीच राहिली. त्याचमुळे पाहूया फिराजच्या या षटकाची सुरुवात नेमकी कशी होते. स्ट्रायकर एंडला लेफ्ट बॅटर इजाज कुरेशी. फिराज सज्ज आलेत पहिला बॉल टाकण्यासाठी. पहिला बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता, त्यावर फटका आलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवतील कोणतेही धावणे निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात केली आहे फिराज यांनी. ही प्रायोरिटी आहे डॉट बॉलची आणि प्रायोरिटी ओळखताना आता त्याकडे सातत्याने लक्ष द्यावं लागेल. कारण जितके जास्त डॉट बॉल्स आहेत का विकेटचा शोध तर अजूनही अपूर्ण राहिलेला आहे. पण जेव्हा समोरील फलंदाज जास्तीत जास्त आत्मीयतेने जास्तीत जास्त धावा बनवतात, त्यांच्या वतीनं स्ट्रोक्स कनेक्ट होतात, अशा वेळेला गोलंदाजाला सुद्धा थोडासा वेगळा विचार करावा लागतो. आणि फिराजने आतापर्यंत डॉट बॉलची हाताळणी केलेली आहे. ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑन बॉल अडवला जातोय. योगेश अजूनही घाई करण्याची इच्छा ठेवत नाहीये. येतो बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. 2 डॉट बॉल आले तर पहिल्या षटकामध्ये जास्त धावा होत्या, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात खूप चांगली केली आहे. कमबॅक करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आपण पाहतोय योगेश पेणकर यांच्या बॅटमधून 4 चौकार तर आलेत. यावेळेस गती परिवर्तित चेंडू हवेत होता, परंतु ऐनमगाच्या चेंडू जमिनीवर पडतोय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने गेले, थोडीशी चूक झाली आहे आणि चुकीच्या मोबदल्यात दुसरी धाव दोन्ही बॅटरने पळून काढल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न, परंतु नाही, नकार दिलाय. योग्य निर्णय होता, पण तिसरी धाव जर घेतली गेली असती रनआउटचा धोका देखील होता आणि तो धोका ओळखला आणि पुन्हा एकदा मागे फिरले. पहिलं षटक योगेश पेणकरने अक्षरशः गाजवलं. दुसऱ्या षटकामध्ये फिराज मोहम्मदच्या या तिसऱ्या बॉलवर 2 धावा मिळालेल्या आहेत. म्हणजे पहिले 2 डॉट बॉल्स होते, म्हणजे आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिला फिराज. कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाही आहे, पण बॉल गॅप मध्ये आहे. योगेश पवार बॉलवर पोहोचतायत.
पण त्यांचा प्रतिकार पडतोय कमी आणि इजाजचा मिजाज पाहायला मिळतोय. बॉल काऊ कॉर्नर क्लिअर. मितील 4 चौकार. ट्वेंटी फोर ही धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव आले, परंतु त्यानंतर एजाज यांच्या बॅटमधून 6 धावा आल्यात उर्वरित 2 चेंडूवर. एकंदरीत 4 चेंडू टाकलेत, आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झाले आहेत. पुन्हा एकदा साडा बॅटने खेळायचा प्रयत्न, तितकासा चांगला संपर्क होऊ शकला नाही. शॉर्ट स्क्वेअरला गेला, चेंडू स्थिरावतोय, क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकेरी धावने स्ट्राईक रोटेट. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला योगेश पेनकर पाहायला भेटतील, ज्यांनी पहिलं षटक अक्षरशः गाजवलं. जबरदस्त फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. प्रत्येक षटक वेगळं असतं. मग तुम्ही फलंदाजी करा, मग तुम्ही गोलंदाजी करा, आणि तेच हे चित्र पाहायला मिळाले. म्हणजेच सूर्या मणिरत्नमला बॅकअप देताना फिराज मोहम्मद पाहायला मिळालेत. त्यांनी 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडूमध्ये त्यांनी 7 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुलनात्मक विचार केला तर हे षटक पॉवर प्लेचं आतापर्यंत गोलंदाज फिराजच्या अवतीभोवती राहिलेलं आहे. पण खूप वेळानंतर स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईकवर इन फॉर्म बॅटर योगेश पेणकर या शेवटच्या बॉलसाठी आलेत आणि बॉलवर पुन्हा एकदा केलाय प्रहार. फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये तापलंय. बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर धावा 4 चौकार. आणि त्याचमुळे कुठला क्षेत्ररक्षक कुठल्या पोझिशनला आहे तो तुम्हाला वाईड अँगलने दाखवण्याचा प्रयत्न आमच्या 70-70 स्पोर्ट्सच्या टेक्निकल टीमने केला. तर सिजिल अप्पा पहिली 2 षटकं आपण जर पाहिली तर भव्यांश 11च्या अवतीभोवतीच राहिलेली आहेत, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 झालेली आहे. त्याचमुळे सिजिल अप्पा हे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. सिजिलने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगलीच कामगिरी केली आणि मिडल ऑर्डर बॉलिंग अटॅकमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत असताना आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. त्याचमुळे सिजिलला तिसऱ्या षटकासाठी बोलवण्यात आलेलं आहे ऋतांशू पाटीलकडून. यावेळेस इजाजने नियंत्रण हरपलं. उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण बॉलची गती थोडी कमी होती, ती गती ओळखता आली नाहीये आणि सिजिलचा पहिला बॉल येतोय डॉट. चांगली सुरुवात केली सिजिल यांच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट टाकला गेला एजाज यांच्यासाठी. एजाज यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत 7 धावा आपण पाहतोय. चेंडू त्यांनी खेळलेत तब्बल 6 चेंडूमध्ये 7 धावा केल्यात. परंतु एजाज यांच्या बॅटमधून काल आपण पाहिलं 35 धावांची खेळी पाहायला मिळाली होती. कालच्या दिवसातील हिरो ठरले होते. वेळेस ऑफड्राईव्हचा फटका पाहायला भेटते. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवतील तोपर्यंत सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट. आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला भेटेल योगेश पेनकर. योगेश पेणकर जेव्हा जेव्हा स्ट्रायकर्स एंडला येतात तेव्हा समर्थकांना तो आनंद मिळतो भव्यांश 11 सावंतवाडीच्या, कारण त्यांनी आतापर्यंत चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. कारण त्यांच्या या एकंदरीत डावामध्ये 5 चौकारांचा समावेश आहे, 1 डबल 1 डॉट. त्याचमुळे जितका वेळ ते खेळपट्टीवर थांबतात, स्ट्रायकर एंडला राहत आहेत, तितक्या जास्त धावा भव्यांश 11 या संघाकडून बनतात. पण सिजिल अप्पा यांनी देखील आतापर्यंत ते आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्याचमुळे जे आव्हान तुम्हाला झोपेतून जागा करते नक्कीच त्यावेळेला तुम्ही स्वतःतला क्रिकेटपटू ओळखता आणि तेच मैदानाच्या आतमध्ये सिजिल अप्पाच्या वतीने पाहायला मिळते. सिजिल तयार. यावेळेस फायटर जेट घेते बाउंड्री लाईनची भेट. बॉल जातोय थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. सन्माननीय प्रदीपजी कोयंडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत सहकारी आशिष कुबल यांनाही विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. चौपेर फटकेबाजी पाहायला भेटते योगेश यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले षटक होतं, जिथे क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी त्यांनी फटके मारले आहेत. आता 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत, तरी देखील त्यांच्या बॅटमधून चांगले फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका कव्हर क्षेत्रामध्ये
दर्जेदार फटका पाहायला भेटतोय. चेंडू पोहोचतोय सीमारे कपार. धावा मिळतील 4. दर्जेदार चौकार. पेणकरला आणि त्या रूमचा फायदा उचलताना स्लाइस करून बॉलला कव्हर पॉईंट सेमरच्या बाहेर पाठवलेला आहे. आणि मला एका गाण्याची आठवण झाली, वन साइड हिरो. आणि या डबामध्ये आतापर्यंत वन साइड हिरो तोच ठरतोय, कारण त्यांच्या वतीनं एकंदरीत 7 चौकार आलेले आहेत. आणि त्याचमुळे किंग ऑफ द रिंग सुद्धा आपण म्हणू शकतो योगेश पेणकरला. धावसंख्या पोहोचते 38. हो, स्वीप केल्या बॉलला, बॅटच्या टोला कनेक्शन, क्षेत्ररक्षक दूर आहे, डीप स्क्वेअर लेगला पोहोचेल. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात आहेत. इजाज जास्तीत जास्त स्कोप योगेशला देतात, कारण त्यांना माहिती आहे योगेश जोपर्यंत स्ट्रायकर एंडला आहेत फायदा संघाचा होतोय. धावसंख्या 2 ने पुढे 40. तिसरं षटक आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ ते समाप्त झालाय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. आज मात्र पाहिलं तर योगेश पेणकर की चौकारांची भाषा बोलतात. योगेश यांची बॅट फक्त चौकार चौकार आणि चौकारच मारते. दबाव टाकलाय गोलंदाजावर. टॉस जिंकला होता. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं दानिश इलेव्हन देवबा क्रिकेट टीमने. आणि क्षेत्ररक्षण करत असताना आतापर्यंत गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली आहे. यावेळेस बॅटांवरचा तितकासा चांगला संपर्क होऊ शकला नाही. चेंडू स्क्वेअर लेगला जातोय. ऋतांशु पाटील येत आहेत, अतिशय वेगाने थ्रो करतायत, परंतु 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. एकेरीचं रूपांतर दुहेरीत वेगाने 2 धावा होत आहेत कंप्लीट. षटक क्रमांक 3चा खेळ होतोय समाप्त. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या धावगतीने धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते 42 रन्स. बघा, महत्वपूर्ण सूचना आहे आयोजकाच्या वतीनं, ती व्यवस्थित ऐकून घ्यायची आहे. मॅन ऑफ द सिरीजची जी 2 व्हीलर आहे ती उपांत्य फेरीत जे 4 संघ पोहोचलेत त्यांच्यातूनच देण्यात येईल. आणि पहिल्या सामन्यापासून फायनल पर्यंत तुमचा जो स्कोर आहे किंवा विकेट्स आहेत त्या मोजल्या जातील. एका धावेला 1 गुण, एका विकेटला 5 गुण. लक्षात घ्या, एका विकेटला 5 गुण, एका धावेला 1 गुण. त्याचमुळे ही सूचना महत्वाची आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, टॉप 4 मध्ये जे संघ पोहोचलेले आहेत त्यांच्यातूनच आपण मॅन ऑफ द सिरीजची बाईक देणार आहोत. पहिल्या सामन्यापासून फायनल पर्यंत स्कोर मोजला जाईल. एका धावेला 1 गुण आणि एका विकेटला 5 गुण. बघा, या ठिकाणी आपण सबस्क्रायबर मीटर पाहिलं होतं. 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीचं सातत्यानं सबस्क्रायबर्स आमच्याशी जुडतायत आणि लवकरच आपण 10 लाखांचा पल्ला सुद्धा पार करणार आहोत. तर नक्कीच अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला. आपण लवकरच पूर्ण करणार आहोत 1 मिलियनचा पल्ला. चला, 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 42 आकड्यावर 14चा रन रेट ठेवलेला आहे. उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये जसा आपण उल्लेख केला की टॉस खूप इम्पॉर्टंट असतो, नो डाऊट अबाउट इट. पण टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो योग्य ठरवण्यासाठी तुम्हाला मेहनत सुद्धा घ्यावी लागते. गोलंदाज प्रयत्न करतायत पण फलंदाज योगेश पेणकर सुट्टी देत नाहीये गोलंदाजाला. त्याचमुळे आतापर्यंत पहिल्या 3 षटकांमध्ये चांगलीच पकड मजबूत ठेवलेली आहे भव्यांश इलेव्हन साईश इलेव्हन सावंतवाडीने. पण अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे आणि परत येण्याचा मौका आहे दानिश इलेव्हन देवबागला. रियाज सज्ज झाले. 4थ्या षटकासाठी रियाज यांची निवड केली गेली आहे. षटक क्रमांक 4चा खेळ चालू होईल आणि रियाज यांची गोलंदाजी पाहायला मिळेल. परंतु एका बाजूने 11 चेंडू आणि 34 धावांची खेळी आतापर्यंत योगेश पेणकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूने संयमाने खेळ करतायत. 7 चेंडू आणि 8 धावा. नक्कीच एजाज कुरेशी यांना आपण पाहतोय अतिशय सुंदर फलंदाजी, कारण आज जास्त वेळ योगेश यांच्याकडे स्ट्राईक पाहायला मिळते. योगेशकडे स्ट्राईक आहे पण सध्या इजाज स्ट्रायकर एंडला स्लाइस केल्या बॉलला. आता ती ऊर्जा मिळते इजाज कुरेशीला. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन, सीमारेषा पार. आता साथीदार चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नाला पंख लागतायत आणि चालू झालाय इजाज कुरेशी चौकार. कैलासवासी कपिल तुरस्कर गॅलरी हा जो स्टँड आहे तो महिलांसाठी आणि आमच्या माता भगिनींसाठी राखीव आहे. त्या ठिकाणी फक्त महिला भगिनीच बसतील याची देखील आपण नोंद घ्यायची. आणि मागच्या 4 दिवसांपासून महिलांचा प्रतिसाद देखील तितकाच वाखाणण्याजोगा आहे. त्याचमुळे तो स्टँड फक्त महिलांसाठी राखीव आहे. धावसंख्या पोहोचते 46. नेक्स्ट बॉल. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. चौकार आला परंतु त्यानंतर कमबॅक केला गोलंदाज रियाज यांनी. षटक क्रमांक 4चा खेळ पाहतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या. दुसरा चेंडू डॉट टाकलाय. कमबॅक करावं लागेल. एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल.
एक्झॅक्टली, ते तर सोपं साधं गणित आहे, कारण आतापर्यंत चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या दोन फलंदाजांनी बनवलेली आहे. त्याचमुळे गोलंदाज त्याच विचारात आहे की डॉट बॉल तर आपण हाताळणार आहोतच, पण विकेटचा शोध खूप महत्त्वाचा आहे. पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी ते प्रयत्न करावेच लागतील. पण एका बाजूला चांगला खेळ संयमाचा योगेश आणि इजाज या दोघांचा पाहायला मिळतो. बघा, सिंगल देखील घेण्यासाठी मागे पुढे बघत नाहीये. योग्य त्यावेळी स्ट्रॅटेजी डायव्हर्जन त्यांचं पाहायला मिळते. चौकार षटकार येत आहेत, षटकार नाही चौकार येत आहेत आणि सिंगल नंबरवर खेळ चालू आहे या दोन फलंदाजांचा. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 47. आज पाहिलं तर जोखीम नाही पत्करली गेली आहे. जसा चेंडू तसे फटके आपण पाहतोय. खराब चेंडू त्यावर चौकार मारले गेले, चांगला चेंडूला त्याला सन्मान दिला गेला आहे. या परिस्थितीचा वापर सर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. आज 6 षटकांचा सामना आहे. माहिती आहे दोन्ही बॅटरला 6 षटकांमध्ये एक चांगला स्कोर उभा करणं गरजेचं आहे, कारण समोरच्या संघात पाहिलं तर तारे सितारे आहेत, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. एक 80 धावांपर्यंत तरी मजल मारावी लागेल आज. बघा, चमक प्रत्येकाकडे, आपण तारे सिताऱ्यांचा उल्लेख केला, चमक प्रत्येकाकडे, पण ती मेहनत तुम्हाला घ्यावीच लागेल. त्याशिवाय ती चमक तुम्हाला जगासमोर दाखवता येत नाही. या बॉल लेगस्टम्पच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा, एक एक्स्ट्रा रन मिळेल टीम भव्यांश इलेव्हनला आणि धावसंख्या पोहोचते 48. 48 धावा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा धावा देखील खूप महत्त्वाच्या ठरणार आहे. जितक्या जास्त धावा तुम्ही या इनिंगमध्ये द्याल तितक्या जास्त धावा तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये करायच्या आहेत आणि यासाठी तुम्हाला कमीत कमी धावा द्याव्या लागतील. रियाज 4थ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. व्हाईट बॉल आलाय. नंतरची चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाले तर समोर असतील योगेश पेनकर. आज मात्र योगेश यांची बॅट चौकारांची पाडा बोलते. चांगली फटकेबाजी. यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतं अलॉंग विथ द कार्पेटच्या साईनसाठी ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आले, थोडी चूक झाली आहे आणि त्या मोबदल्यात मात्र एकेरीचं रूपांतर अगदी झपाट्याने दुहेरीत केलं गेलंय. 2 धावा. दडपण तुम्हाला चुका करण्यासाठी प्रवृत्त करते आणि तेच दडपण क्षेत्ररक्षणावर जाणवलं आणि या 2 धावांच्या मदतीने 50 ओलांडलेली आहे. भव्यांश साईश इलेव्हन सावंतवाडी या संघाने धावसंख्या पोहोचते 50 वर आणि रियाजचं हे षटक थोडं इकॉनॉमिकल, कारण पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर ती परिवर्तनाची खेळी, परिवर्तनाची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. एक व्हाईट बॉल जरी आला होता पण त्यानंतर मोठ्या फटक्यांसाठी रोखलेल्या फलंदाजांना आतापर्यंत 4 चेंडू 8 धावा त्यांनी खर्च केला. ड्राईव्ह केलाय बॉलला. योगेश प्रयत्न करतायत पण प्रशांत आहे बॅकअपसाठी. स्वीपर कव्हरला पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. थ्रो थोडासा ऑकवर्ड होता पण जास्त काही नुकसान होत नाहीये. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 52 वर 52. हे सेकंदरीत पाहिलं तर आज मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा आहे. मोठे फटके षटकार पाहायला मिळाले नाहीत. आज कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत आहे. एकेरी दुहेरी धावा त्याच्याबरोबरच चौकारांची जोड त्या एकेरी दुहेरी धावांना दिली जाते. चेक. सन्माननीय बाळासाहेब खडपे यांच्या ठिकाणी आगमन होते आमच्या मैदानावर. खूप खूप स्वागत. आमच्या क्रीडा मंचावरून आपण आसनस्थ व्हायचंय. पुढचा बॉल. हो, यावेळेस बघा नो लुक होता. ऑन साईडला स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगचे, बॉलवर पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा वेगानं पूर्ण केलेल्या आहेत. थ्रो योग्य एंडला होता पण तोपर्यंत योगेश पेणकर स्ट्रायकर्स एंडला पोहोचले. षटकं संपतायत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 54 धावा. 54 रन्स ऑन बोर्ड. अर्धशतकी भागीदारी पाहायला मिळते. दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी तयारीत राहायचं आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीचा आपण टॉस करणार आहोत. बालाजी इलेव्हन राजकोट आणि धाडसकळ गोवा दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचा. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. बालाजी इलेव्हन राजकोट वर्सेस धाडसकळ गोवा. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि संधी देऊया सुरभी साऊंड्स अँड लाईट्सला. संधी क्रीडा रसिकांसाठी प्रवेश मूल्य आहे 500 रुपये. मात्र 7 बक्षीस आहेत आणि प्रथम क्रमांकाला किक ईव्ही इलेक्ट्रिक स्कूटर सुनीलजी नारकर पुरस्कृत. आणि विशेष म्हणजे आजच्या दिवशी ज्याला कोणाला लकी ड्रॉ लागणार तो इथे हजर नसला तरी सुद्धा त्याला बक्षीस त्यालाच मिळणार आहे, कारण त्याचं नाव आणि मोबाईल नंबर त्या कुपनवर आम्ही लिहून घेतला आहे. त्यामुळे ते बक्षीस त्यालाच मिळणार आहे. त्यामुळे आमची कुपन विक्री संपूर्ण मैदानामध्ये चालू आहे. तसंच आमच्या संपर्क कार्यालयावर देखील चालू आहे. तर नक्कीच त्वरा करा.
त्वरा करा, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. पण आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांच्या मनात नेमकं चाललंय काय, कारण 4 वेगवेगळे गोलंदाज वापरले गेले. पहिलं षटक सूर्याचं 18 धावांचं होतं, फिराजचं दुसरं षटक 11 धावांचं होतं, सिजिलचं तिसरं षटक 13 धावांचं होतं आणि रियाजचं चौथं षटक 12 धावांचं होतं. त्याचमुळे आता पुन्हा एकदा फिराजला सेकंड स्पेलमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. पहिलं स्पेल त्यांचं थोडंसं खर्चिक राहिलं होतं, विकेटचा रकाना त्यांचा रिकामी होता आणि तो विकेटचा रकाना भरण्यासाठी आता फिराज मोहम्मदला 5व्या षटकासाठी बोलवण्यात आलेला आहे. आतापर्यंत इजाजचा खेळ आपण पाहिला तर 10 चेंडूंमध्ये 13 धावा आणि योगेचा खेळ 14 चेंडूमध्ये 40 धावा. आतापर्यंत एकही अर्धशतक यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये झालं नाहीये. पण पाहूया उपांत्य फेरीच्या या लढतीमध्ये ते अर्धशतकाचे जे वेध लागलेले आहेत ते पूर्ण होत आहेत का? योगेश पेडकर 50 कंप्लीट करतोय का? कीर्ती सेल्स गॅलरीचे मालक सन्माननीय प्रवीणजी वातकर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावरून आपण आसनस्थ व्हायचंय. प्रेक्षकांची गर्दी देखील वाढते. पार्किंगसाठी सगळ्यांनी सहकार्य करा. चांगला चेंडू, चांगली सुरुवात केली गेली आहे. 5व्या षटकाची पहिला बॉल डॉट आलाय. एकंदरीत सर पाहिलं अनेक विक्रम घडल्याने आज अजून एक नवीन विक्रम जोडला गेलाय. 50 धावांची भागीदारी, 54 धावांची भागीदारी रचली आहे दोन्ही बॅटरने. बघा एलईडी स्क्रीन समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांच्यासाठी सूचना असेल. पण आता मैदानाच्या आतमध्ये इजाज कुरेशी आपल्या संघाला देतोय खुशी. खेचलाय या डावातला पहिला षटकार, एकच मारलाय, सॉलिड मारलाय, सिक्सर. जे प्रेक्षक आहेत कृपया आपण प्रेक्षक स्टँडमध्ये बसून घ्या. आहे बसण्यासाठी व्यवस्था आहे. जे प्रेक्षक उभे आहेत त्या प्रेक्षकांना मी नम्र निवेदन करू इच्छितो, जे मैदानाच्या अवतीभोवती उभे आहेत, प्रेक्षक स्टँडमध्ये बसण्याची पुरेशी व्यवस्था आहे. आपण आपल्या आवडत्या गॅलरीमध्ये जाऊन बसू शकता. प्लीज आयोजकांना सहकार्य करा. 6ची वाढ धावसंख्या पोहोचते 60. येस, इकडे पहिला षटकार आलाय. आजच्या दिवसातील पहिला षटका कोण मारणार याची उत्कंठ शिगेला पोचले होते आणि एजाज कुरेशी यांच्या बॅटमधून तो षटकार पाहायला मिळालाय. ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. चेंडू वर ताबा मिळवलाय, परतावा केलाय, तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली आहे. कोणतेही काही गडबड पाहायला मिळाली नाही. बघा एलईडी स्क्रीन म्हणजेच साईड स्क्रीन आहेत, तिथपासून मुख्य मंचापर्यंत जे प्रेक्षक उभे आहेत स्वयंसेवका व्यतिरिक्त आपणास मी नम्र निवेदन करतो की आपण प्रेक्षक स्टँडमध्ये बसून घ्यायचं आहे. तर आमचे लाईनमॅन ज्यांनी कॅच टिपलाय प्रथमेश नलावडे यांना 200 रुपयाचा कॅश प्राईज यंगस्टार प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या वतीने प्रथमेशला 200 रुपये मिळतील. दरम्यान धावसंख्या पोहोचते आता 61 या आकड्यावर. स्ट्रायकरला पुन्हा एकदा योगेश पेंडकर. क्रॉस बॅटर खेळलाय, जास्त हवेत आहे बॉल, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, बॉल आहे ओहो वाईड ऑफ स्क्वेअर लेगला. आज योगेश पेंडकर यांचा दिवस आहे असंच कुठेतरी दिसून येते. कारण इतका सोपा झेल योगेशचा आपण सोडू शकत नाही. ज्या योगेशने 40 ओलांडलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यावर तो आता एरियल स्ट्रोक सुद्धा खेळतोय. मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 63. येस, कॅच ड्रॉप झाले आणि येणारा काळ, येणारा वेळ सांगायला कॅच किती महत्त्वाचे असते. कॅचेस खूप महत्त्वाचे असतात मैदानाच्या आतमध्ये टिपणं आणि ती कॅच कोणाची सोडल्या. त्यांनी 42 धावा केल्या आहेत. आपल्या क्रीडा मंचासमोरील तिन्ही स्टँड्सच्या मागे गेले 5 दिवस खाऊ गल्ली उपलब्ध आहे. त्याचा देखील आपण लाभ घ्यायचा आहे. मालवणी, कोकणी, चायनीज प्रत्येक प्रकारचं या ठिकाणी स्वाद तुम्हाला उपलब्ध करून गेला आहे. त्याचा देखील स्वाद घ्यायचा आहे आपण. त्याचप्रमाणे आपल्याला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे तेजस नितीन देशपांडे यांनी. मैदानाच्या आतमध्ये फायटर जेट जसा मी उल्लेख केला तापलाय आणि आता मात्र फलंदाज योगेश पेंडकर आपल्या वरच्या दर्जाचा खेळ दाखवत आहेत. म्हणूनच योगेश पेंडकर या नावाची चर्चा टाळून जाऊ द्या योगेश पेंडकरच्या बॅटिंगसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 65 या आकड्यावर आणि त्याचा वैयक्तिक खेळ जर आपण पाहिला 67 झालाय, माफ करा 67 रन्स ऑन बोर्ड. आणि आता योगेश पेंडकरचा स्कोर आपण पाहिला तर एकंदरीत 46 वर योगेश पेंडकर पोहोचलेत. 16 चेंडू 46 धावा. अर्धशतकाच्या उंबरट्यावर योगेश पेंडकर सांघिक धावसंख्या झाले 67 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. गटनेते आणि नगरसेवक सन्माननीय शरदजी ठिकरुल यांचं आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे पंचायत समिती माजी उपसभापती सन्माननीय तिलोटकर साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे. यावेळी झेल उडालाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली अजित मोहिते आले. टिपलाय झेल आणि एक मोठी विकेट योगेश पेंडकर. परंतु या मॅच मध्ये योगेश पेंडकर यांच्या बॅटमधून 17 चेंडू आणि 46 धावांची खेळी पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या.
टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत, कारण या कॅप्टनने आपल्या संघाची सुरुवात तर चांगली केली, संघाला चांगल्या स्थितीत नेलं, पण कौतुक तर फिराज मोहम्मदचं सुद्धा व्हायला पाहिजे, कारण ज्या कारणासाठी त्याला रिक्रूट केलं होतं, त्याला प्रमोट केलं होतं, दुसऱ्या षटकासाठी घेऊन आले होते, ते कारण त्यांनी साध्य केलेलं आहे आणि पार्टनरशिप ब्रेक केले. आणि हा पहिला धक्का बसतोय. धावसंख्या आपण पाहतो स्कोर शीटवर झाले 67 धावा. गडीबाद झाला 1. भव्यांश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी, आणि त्याला रिप्लेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मिस्टर टेनिस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. खूप चांगला खेळ योगेशचा आपण पाहिला. आणि आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये ज्या नावाची चर्चा आपण गेल्या कित्येक दर्शकांपासून पाहतोय. काल एक शाही सन्मान ज्यांचा झाला, मिस्टर टेनिस क्रिकेट म्हणजेच कृष्णा सातपुते, आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. तुर्तास 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकां समाप्तीने धावसंख्या 67 झाले. गडीबाद झाला 1. पाहूया शेवटच्या 6 बॉल्समध्ये कुठपर्यंत मजल जाते भव्यांश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी या संघाची. एका बाजूला स्ट्रायकर एंडला इजाज कुरेशी, जो पहिल्या षटकापासून मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांनी त्यांचा रोल चेंज केला होता, कारण योगेश पेंडकर चांगला खेळ देत होते, त्यामुळे ते थोडेसे स्लो खेळले. पण आता या शेवटच्या षटकामध्ये पाहूया त्यांचा खेळ नेमका काय सांगतोय. चांगला बॉल, वेग भन्नाट होता, ऑन साइडला फ्लिक केलाय, बॉल पोहोचतोय डीप स्क्वेअर लेगला, एक सिंगल होते कंप्लीट. एका धावेवर फलंदाज समाधान व्यक्त करतायत. एक धाव वाढते, धावसंख्या 68. प्रथमच या मॅचमध्ये आपण कृष्णा सातपुते यांना स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. एकंदरीत 21 या धावसंख्येवर खेळतायत एजाज कुरेशी. आपण एकंदरीत पाहिलं तर योगेश पेनकर यांचं एक वैशिष्ट्य आहे, तब्बल 8 चौकार त्यांनी खेचले आहेत. एकही षटकार न मारता तब्बल 46 धावा मैदानाच्या आतमध्ये योगेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. आता मात्र कृष्णा सर असतील स्ट्रायकिंग एंडला, ज्यांच्या बॅटमधून देखील मोठ्या फटक्यांच्या अशा अपेक्षा असणार आहेत, कारण भरपूर साऱ्या संख्येने त्यांचे चाहते आज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. नेक्स्ट बॉल, वेस यॉर्कर, झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल असेल की नाही. एक धाव तर पूर्ण केले गेले. पंचांकडे अपील तर होते. पाहूया डिसिजन काहीच वेळात पंच इथे सांगतील की खूप जण क्षेत्ररक्षण आपण विकेटच्या मागे पाहतोय. अजित यांच्या माध्यमातून अतिशय वेगवान चेंडू होता, द बॅटची कट लागली होती, विकेट किपरकडे चेंडू गेला, परंतु त्यानंतर पंचांमध्ये इथे निश्चित चाचपणे होते. थर्ड अंपायर तर बिहाइंड विकेट तर तो अटेम्प्ट झालेला आहे, पण बॅटचं इन्व्हॉल्वमेंट आहे. फक्त तो झेल व्यवस्थित टिपला गेलाय की नाही त्याची शहानिशा आपण करणार आहोत. म्हणजेच जमिनीशी संपर्क होऊन हा बॉल हातात आलाय की नाही, की डिरेक्ट आलाय, त्याची चाचपणी आपण करतोय. तर आपण महत्त्वपूर्ण डिसिजनकडे आलेलो आहोत, कारण आता कुठेतरी या षटकामध्ये तो बाउन्स बॅक दिसतोय. रियाजचं हे षटक पहिल्या बॉलवर सिंगल मिळाले, पुढच्या बॉलवर आता एक संधी निर्माण झालेली आहे. त्याचमुळे या शेवटच्या षटकामध्ये जितके धावांचा रतीब घालण्यासाठी फलंदाज प्रयत्न करणार होते, त्यांना पहिल्या 2 चेंडूंवर रोखण्याचं काम रियाजने केलंय. म्हणजेच योगेश पेंडकर बाद झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न गोलंदाज रियाज करतायत. आणि बघा महत्वाची बाब, पहिल्या दिवसापासून एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. ज्या आता तुम्ही टी शर्ट्स पाहतायत, आयोजकांच्या वतीनं टी शर्ट ज्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्या आपण प्रतीक स्पोर्ट्सच्या वतीनं त्या टी शर्ट्स बनवल्या गेलेल्या आहेत, मॅन्युफॅक्चर केलेल्या आहेत. तर प्रतीक स्पोर्ट्स आपलं देखील या निमित्ताने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कौतुक करतोय की खूप चांगली डिझाईन आपण प्रोव्हाइड केलेली आहे. या खेळाडूंना खूप चांगली जर्सीज आपण मॅन्युफॅक्चर केलेली आहे. तर प्रतीक स्पोर्ट्स हॅट्स ऑफ टू यू. तर फलंदाज बाद आहे. ओयूटी बॅटर इज आउट. कृष्णा बॅक टू डगआउट. तर चला लगेच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे आणि पुढचा कॉल आपण देऊया दोन्ही कॅप्टन्सला टॉससाठी. बालाजी 11 राजकोट आणि धाडसकळ गोवा. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, ज्याची चर्चा सातत्यानं कोकणामध्ये होते, महाराष्ट्रामध्ये होते, ज्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक येत आहेत, सिंधुदुर्ग देवबागचे मिस्टर दर्शन बांदेकर. तो आला आणि आला प्रेक्षकांचं प्रेम घेऊन आला, प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन आला, प्रेक्षकांच्या शिट्या घेऊन आला. आणि पाहूया प्रेक्षकांचा आवडीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शन बांदेकर देतोय का. पहिले 2 बॉल रियाजने आपल्या नावावर केले. रियाजने आतापर्यंत परफेक्ट बॉलिंग अटॅक केलेला आहे. मागच्या षटकात सुद्धा त्यांनी 12 खर्च केल्या, विकेटचा रकाना बाकी होता, पण या षटकात त्यांनी विकेटचा रकाना भरलेला आहे. पहिल्या 2 चेंडूंवर त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली. पुढच्याच बॉलवर कृष्णा सातपुते यांना बाद केलं आणि स्ट्रायकर्स एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील
दर्शन बांदेकर स्ट्रायकर सेंडला जातील. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहूया या 4 चेंडूंमध्ये दर्शन बांदेकर यांची जादू जी प्रेक्षक पाहण्यासाठी आलेले आहेत ती दिसते का, की रियाज पुन्हा एकदा भाव खाऊन जातोय, जो भाव आतापर्यंत त्यांनी कमवलेला आहे. पहिल्या 2 चेंडूवर खूप चांगली कन्सिस्टंट बॉलिंग गोलंदाज रियाजच्या वतीनं पाहायला मिळते. जास्त मोठा रनअप नाहीये पण ॲक्युरसी परफेक्ट आहे, रिदम चांगली आहे गोलंदाज रियाजची. स्टार्ट करतोय डावीकडून, ड्राईव्ह केलंय, तितका प्रॉमिसिंग अटेम्प्ट नाहीये. बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला, एक सिंगल कंप्लीट. बबल पोहोचतोय बॉलवर, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात नाहीये. इजाजकडे स्ट्राईक राहते, एका धावेची मदत स्कोरशीटला मिळते. धावसंख्या पोहोचते 69. 69 धावा, एक चांगला टोटल आपण पाहतो आतापर्यंत. काही चेंडू बाकी असतील, बहुधा 3 चेंडूंचा खेळ समाप्त आलाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला दर्शन बांदेकर आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर एजाज कुरेशी यांना पाहतोय. खूप चांगले बॅटर एजाज यांच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाले. एका बाजूने आक्रमण होत होते आणि त्यावेळी त्यांनी तो संयम दाखवला, परंतु आता आक्रमणाची गरज असणार आहे. या शेवटच्या चेंडूंवर मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. वेळेस फुल टॉस चेंडू, त्यावर फटका आलाय खूप चांगला. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी एजाज यांच्या बॅटमध्ये आलाय चौकार. समोर उभं राहायचं नाही, कारण तिथे आज सर्वच जण कुपन विक्रीसाठी आणि कुपन खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे संपर्क कार्यालया समोर जे आमचे दर्शक उभे आहेत त्यांनी जागा सोडायची. आपले स्टँड्स उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे. 73 रन्स. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, बॅकलिपला खाली घेतला, मिडॉन नाहीये, बॉल जातोय मागे. योगेश पवार बॉलवर पोहोचतायत. थ्रो बॉल साईडला थोडासा दूर आहे, वाईड आहे, त्याचमुळे पूर्ण होतात या 2 धावा. काय वेग दर्शन बांदेकरचा, काय वेग इजाजचा, आणि इजाज स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 2ची मदत स्कोरशीटला मिळते. धावसंख्या 75. आतापर्यंत 75 धावा धाफलकावर आहेत. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला आणि पाहूया 80च्या पलीकडे जातोय का भव्यांश. शाहीश 11 सावंतवाडी पण एका बाजून आता रियाजचं देखील आता अस्तित्व पणाला लागलेलं आहे. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला, अराउंड विकेटने आले, ऑन साइडला फ्लिक केलंय, बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचेल, बॉलवर एक सिंगल कंप्लीट. फंबल झालेत आणि त्याच संधीचा फायदा फलंदाजांनी उचलला. 2 धावा पूर्ण झाल्या. अजितने बॉल कलेक्ट केला आणि पहिला डाव संपलेला आहे. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर भव्यांश शाहीश 11 सावंतवाडी संघाची धावसंख्या आहे 77 धावा आणि जिंकण्यासाठी पूर्ण करावे लागतील दानिश 11 देवबागला 36 चेंडूमध्ये 78 धावा, 36 बॉल अँड 78 रन्स रिक्वायर्ड टू विन. करूया आपण टॉस 2 संघादरम्यान. बालाजी 11 राजकोट वर्सेस धाडसकळ गोवा. गुरुतारी साहेब आणि प्रदीपजी कोंडे साहेब. चला दोन्ही कॅप्टन्स पोचायचे. धाडसकळ गोवा आणि एका बाजूला बालाजी क्लब राजकोट. सर्व आमचे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व पदाधिकारी ज्यांनी 21 वर्षांपासून ती क्रिकेटची अगाध परंपरा जपलेली आहे आणि प्रेक्षकांचं प्रेम कमवलेलं आहे. पूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची यांचं आगमन या टॉस बॉक्समध्ये झालेलं आहे आणि त्याचमुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान मला दिसते. काल शिमगोत्सव होता आनंदवाडीमध्ये आणि आज थेट यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये. सहर्ष स्वागत आहे आपलं. सर्व मान्यवरांनी मध्ये यायचं प्लीज. आपण टॉस करतोय तर हेड ऑर टेल असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. सामना 6 षटकांचा असेल. तर पाहूया कॉल कोण देते, कोण कॉल देईल. चालेल.
क्रीडा मंचावरती सन्मान होतोय सन्माननीय अमोल तेली साहेबांचा मी विनंती करतो मुख्तार शेख यांना त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. तर यस, हेड और टेल सुमित देतील कॉल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. तर रोहित, टॉस खूप महत्त्वाचा नेहमीच असतो आणि या महत्त्वाच्या नाणेफेकीचा निर्णय तुम्ही काय घ्याल? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण निवडणार आहात. आज टीममध्ये काही बदल असतील? जी टीम आपण लीग स्टेजमध्ये खेळवली होती तीच खेळणार आहात की टीममध्ये काही बदल? 2 चेंजेस आहेत, केतन आणि आशिष नाही, त्याच्याबदली प्रिन्स आणि आणखी एक गोव्याचा प्लेअर वाढला आहे. अनुभव कसा राहिला आहे पूर्ण संघाचा या स्पर्धेमध्ये? खूप चांगला राहिला आणि स्पर्धा पण खूप अप्रतिम आहे. फलंदाजी करायच्या सुमित निर्णयाकडे कसं पाहतोयस? पहिली बॅटिंगच करणार होतो, कारण पहिल्या दिवशी पण आम्ही सेम केलं आणि डिस्कशन पण तसं झालेलं की टॉस जिंकला पहिली बॅटिंगच करू. संघामध्ये काय बदल? तो संघ 2 चेंजेस आहेत. एक राजाराम गवस करून आपल्या इकडचाच मुलगा आहे लोकल, आणि एक कृष्णा लेफ्ट आर्म बॉलर आहे, त्याला पण ॲड केलं आहे. मैदानाचं क्षेत्रफळ जेव्हा कमी जास्त होतं अशा वेळेला तुम्हाला प्लॅन्स बदलावे लागतात, तर तसं ॲडॅप्टेड चेंज आपण करता संघामध्ये किंवा संघाच्या स्ट्रॅटेजीमध्ये? असं काही नाही आहे, सिम्पल जे काय प्लॅनिंग्स अँड स्ट्रॅटेजी असतात ते ग्राउंडमध्ये असतात की कसं काय बॅट्समन बॅटिंग करतोय, त्याच्या स्ट्रॉंग झोनला किती बॅटिंग करतोय आणि वीक झोनला किती बॅटिंग करतोय किंवा मेंटली तो काय विचार करतोय, ते सगळं ग्राउंडमध्ये होतं. बाहेर बसून मग काही डिस्कस करू शकत नाही की आपण काय करायला पाहिजे. ओव्हरऑल एन्जॉय कसा करतो या स्पर्धेला? बरंच एन्जॉय करतोय. 4 दिवस झाले इथेच आहे. तर प्रयत्न असेल की ही सेमीफायनल चांगल्या प्रमाणे क्रॉस करू आणि फायनलला टच करू. एवा कोकण आपला जसा. तर नाणेफेक जिंकलेले आहे. दाडसकळ गोवाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. मी पाहुण्यांना थांबवतो, थोडा मला तुमचा देखील अनुभव जाणून घ्यायचा आहे. तर सर, 21 वर्षांची परंपरा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची, आणि देवगडमध्ये जेव्हा आयोजन होतं ते देवगडमध्ये भारतातील नामांकित संघ खेळण्यासाठी येतात, तर आपला अनुभव कसा राहिला या स्पर्धेबद्दल आपले 2 शब्द? तसं बघितलं तर चांगलं आयोजन नीटनेटकं आहे आणि मेन म्हणजे ग्राउंड फील्ड चांगलं आहे, त्याच्यामुळे टुर्नामेंट चांगलीच होणार. जशी आपली आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी होते तशीच होणार, त्याच्यात लेवलला होणार, कारण देवगडचं प्रेक्षकच तसं आहे आणि सर्व खेळाडू पण त्याच दर्जाचे इथे आलेले आहेत. जे आमच्या चॅम्पियन ट्रॉफीला जे आज येतात ते सर्व इथे आलेले आहेत आणि त्यांचे फॅन्स पण भरपूर आहेत आणि तसा त्याने खेळ दाखवला पण आहे. किशोर सर, आपलं मनोगत? नियोजनाचं पहिलं वर्ष आहे, यंगस्टार देवगड छान केलं आहे, मस्त. शुभेच्छा आमच्या पण त्यांना सर्वांना. सर, आपण देखील व्यक्त व्हाल? खूप छान नियोजन आहे यंगस्टारचं. यंगस्टार संघ हा देवगड तालुक्यात एक अग्रेसर संघ आहे. सुरुवातीपासूनच त्यांच्या खूप टॅलेंट आहेत. आम्ही पण खूप खेळलो आहे त्या संघाबरोबर. म्हणजे संजय बांदेकर सर असू देत किंवा माझा मित्र खास आता उदय रुमडे सर असू देत, ह्या दोघांनी जी कॅप्टनशिप वगैरे सुरुवातीपासून यंगस्टार संघ जो उभारला आहे तो त्यांनी बरीच वर्ष, म्हणजे जवळजवळ 15-20 वर्ष आपल्या देवगड तालुक्याच्या शिखरावर नेऊन ठेवला होता. आणि हे आता बघता मला खूप छान नियोजन केलं आहे त्या लोकांनी आणि खरोखरच टुर्नामेंट एक सुंदर नियोजन असं मला वाटतं इथे. पण आता सध्या हे आहे काय, सध्या शिमगा उत्सव चालू होता त्याच्यामुळे सुरुवातीला थोडीशी प्रेक्षकांची थोडीशी गर्दी भासली इथे, पण आता सगळा शिमगा उत्सव वगैरे संपला आहे आणि त्याच्यामुळे आज मला वाटतं भरपूर म्हणजे ते रेकॉर्ड ब्रेक होईल असं मला वाटतं आहे इथं गर्दीचं. आणि मी यंगस्टार टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या या वाटचालीस माझ्या पूर्ण शुभेच्छा असतील आणि ही अशीच टुर्नामेंट दरवर्षी चालत राहो, देवगड तालुक्याचं नाव कुठेतरी पुढे जावं, एवढ्या शुभेच्छा देतो आणि माझे 4 शब्द संपवतो. म्हणजे या अगोदर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव झाले आणि आता यंगस्टार प्रीमियर लीग होते. म्हणजे देवगड तालुक्याला कोकणातल्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या आयोजनाची पंढरी म्हटलं तर मग आश्चर्य व्यक्त करू नका. त्याचमुळे नक्कीच देवगडमध्ये अशा स्पर्धा तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतीलच. टॉस बॉक्समध्ये इतकंच जाऊया, थेट समालोचन कक्षामध्ये ऐकूया व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर, सोबत असतील ते म्हणजे मिस्टर प्रदीप देऊळकर सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद. सन्मान होतोय आमच्या क्रीडा मंचावरती अमोल तेली सरांचा. मी विनंती करतो मुख्तार शेख यांना त्यांचे शुभ असते. त्याचप्रमाणे आमच्या मैदानावरती आगमन झालंय भाजपा जिल्हा सरचिटणीस सन्माननीय संदीपजी साटम साहेब यांचं खूप खूप स्वागत. आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे संतोषजी कानडे साहेब, कणकवलीतील एक उत्तम कलाकार आणि भाजप कार्यकर्ते. त्याचप्रमाणे मिलिंदजी साटम साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावरून आपण आसनस्थ व्हायचं आहे.
त्याचप्रमाणे सनशाईन होमस्टेचे सन्माननीय मालक आणि ज्येष्ठ उद्योजक सहदेव शेठ बापर्डेकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतो त्यांनी देखील क्रीडा मंचावर यायचं. त्याचप्रमाणे आमच्या क्रीडा मंचावरती सन्मान होतोय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सदस्यांचा. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचा सन्मान होतोय यंगस्टरच्या या क्रीडा मंचावर. ऋतिक मी विनंती करतो विजय जोल साहेबांना सन्मान करायचा आहे आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचा. सन्माननीय गुरुनाथ कुबल साहेबांना विनंती करतो गुरुदत्त कुबल साहेबांना विनंती करतो सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचा सन्मान होतो. त्याचप्रमाणे इतरांनाही विनंती करतो आपण त्यांच्यासोबत उभं राहायचं आहे. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचा सन्मान होतोय. एक अशी स्पर्धा जी 21 वर्ष निरंतर आपल्या देवगडमध्ये चालू आहे आणि देवगडचं नाव क्रिकेटच्या पटलावरती जगाच्या नकाशावरती नेऊन ठेवलं आहे असं आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याचे हे सर्व सहकारी सदस्य यांचा सन्मान होतोय यंगस्टारच्या या क्रीडा मंचावरती. त्याचप्रमाणे आमच्या मान्यवरांचं देखील आगमन झालं आहे. त्यांनाही विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे. सन्माननीय संदीपजी साटम साहेब, मिलिंदजी साटम साहेब, संतोषजी कानडे साहेब, सहदेव शेठ बापर्डेकर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनाही विनंती असेल. जाऊया दुसऱ्या इनिंगची सुरुवात होते. ऐकूया व्हाईस ऑफ द टुर्नामेंट जुन्नर भूषण चंदू शेट्ये सर. नमस्कार. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित असणारी भव्य दिव्य यंगस्टार प्रीमियर लीग आमदार चषक शेवटची रात्र सेमीफायनलचा सामना उपांत्य फेरी पहिला डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे. 77 केल्यात, 78 करायच्या आहेत आणि या दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. प्रशांत गरज ज्यांनी पहिला दिवस गाजवला होता, जबरदस्त कामगिरी केली होती आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर याच सिंधुदुर्गचा सुपुत्र बबल नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं मिळते. एक उजव्या हाताचे एक डावकुऱ्या हाताचे बॅटर तर वैयक्तिक पहिल्या आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन आतापर्यंत स्पर्धा गाजवणारे भूषण गोळे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या 78 धावांचा पाठलाग कसा होणार हे या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावचे असणारे हे खेळाडू पाहायला मिळत आहेत प्रशांत गरज, ज्यांनी अगदी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा लिलेया गाजवली होती किंवा विविध स्पर्धा गाजवत असतात. समोर जर पाहिलं तर भूषण गोळे कोकणातही येऊन जबरदस्त कामगिरी त्यांची नेहमीच राहिलेली आहे. जोडीला बबल आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. फायनलला कोण जाणार याच्यासाठीची लढत आपण पाहत आहोत. यंगस्टारचं हे आयोजन आणि आज पहिल्याच पर्वात भाव खाऊन गेली यंगस्टारची ही स्पर्धा. आज अंतिम दिवस अंतिम रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. योगेश पेंडकर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत खरे, परंतु समोर दोन बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यातील असणारा सामना. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्स. गत स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. 78 धावांचा पाठलाग आणि काय सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने संघर्षाची ठिणगी पडताना दिसतंय ती या दोन संघादरम्यान. अर्थात एका बाजूला भावेश स्पोर्ट्स साईस 11 सावंतवाडी आणि दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर मोठा फटका इकडे खेळलाय, षटकार लगावलाय, षटकार टोलावलाय. लक्ष जरी मोठं असेल तर आम्ही खास तयारीनिशी आलेलो आहोत. हेच या ठिकाणी दानिश 11 देवबाग म्हणजे पंकजी धुरी यांच्या मालकीचा संघ, भाव्यांश साईश 11 सावंतवाडी महादेवजी नाईक यांचा संघ. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच आपले हात फैलावताना पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल.
नक्कीच अवंतर चेंडू पाहायला मिळतोय. वाईडेश यॉर्कर करण्याचा प्रयत्न हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूपच आउटसाइड द ऑफ स्टंप चुकी झाली आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नसते. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 बलाढ्य संघांमधील लढत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील 2 मोठ्या टीम या वेळेला बाहेर आले. फटका खेळण्याचा प्रयत्न केला खरा, सर्कलच्या वरून खेळायचं होतं परंतु टायमिंग नाही झालंय आणि 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे प्रशांत घरत यांना आणि पर्यायाने संघाला सुद्धा. नक्कीच प्रशांत घरतने यावेळी बदल आली ते दाखवलं होतं, मात्र तो अपेक्षित संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅटमध्ये. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, अर्थात त्याच्या डोकीवरनं खेळण्याचा प्रयत्न प्रशांत घरतचा यावेळी एकेरी धावेसाठी. भूषण यांच्याकडे गती परिवर्तन खूप चांगलं आहे, वैविध्यता गोलंदाजीतील खूप चांगली आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने कमबॅक करण्याची क्षमता ते देखील ठेवतात. ही स्पर्धा विशेषतः बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही फॉर्मॅटमध्ये भूषण गोळे यांनी गाजवली आहे. परंतु आता समोर बबल नाईक येत आहेत, होडावडे गावचे सुपुत्र सिंधुदुर्गातील. वेगवान चेंडू अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस होता, ढकलले समोरच्या दिशेने, 1 धाव घेतली आहे. एकावरच थांबावं लागणार आहे. थ्रोईत तेवढ्याच जबरदस्त त्या ठिकाणी होतोय. नक्कीच एका बाजूला आक्रमण पाहायला मिळतंय तर एका बाजूला संयम. बबल नाईकने काय केलं, थोडंसं बॅकफुटला गेला आणि चेंडूला स्टिअर केलंय, पुन्हा स्ट्राईक दिली आहे आपला संघ साथीदार जो या स्पर्धेमध्ये लयमध्ये पाहायला मिळतोय प्रशांत घरत. प्रशांत घरत 9 धावा एकंदरीत या टीमच्या पाहायला मिळत आहेत. 6 षटकांचा सामना 78चा करायचा आहे. पाठलाग या वेळेला समोर खेळायला गेले, मिड ऑफला पकडले गेले भूषण गोळे. या स्पर्धेतील आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळाले. प्रशांत नावाचं वादळ शांत केलं पहिल्याच ओव्हरमध्ये. मोठा मासा गळायला लागताना दिसतोय. प्राइज विकेट मी म्हणेन दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाचे, कारण फुलर लेनचा चेंडू होता, पायांची कुठेही हालचाल दिसली नाही आणि जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला. मिड ऑफ क्षेत्ररक्षक दबा धरून बसला होता आणि त्या मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल विसावताना पाहायला मिळाला. विकेट येताना पाहायला मिळते. पॉवर प्ले फोडायचा विचार होता पहिल्या बॉलवर षटकार, परंतु भूषण यांचं कमबॅक पाहायला मिळालं आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट जगतातील अर्धशतकांचा राजा, मैदानाच्या आतमध्ये दैसर मुंबईचं तुफान थॉमस डायस दाखल होताना पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू आणि कित्येक स्पर्धा, मात्र आपल्या बॅटिंगच्या जोरावर एक हाती जिंकून देणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत थॉमस डायस. आणि जोडीला जर पाहिलं तर एक युवा टॅलेंटेड खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे बबल नाईक. नक्कीच थॉमस डायससाठी कुठचाही मौसम काय फरक पडत नाही, कारण हा एका वेगळ्याच उंचीचा खेळाडू आहे आणि ह्या फलंदाजाची जर बॅट तळपली, अर्थात एका खेळाडूला या इनिंगमध्ये इनिंग करता येणार नाही. स्क्रीनवरती आपण पाहतोय ऑडियन्स इज द पॉवर, म्हणजे प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. सगळ्या कोणत्याही स्पर्धेचा महत्त्वाचा घटक खेळाडू नंतर कोण असेल तर प्रेक्षकच असतात. प्रेक्षक आल्यानंतर आयोजन किती मोठं करा, प्रेक्षक नसतील तर मजा नसते. थॉमस डायस पहिल्याच बॉलवर स्ट्रोक मात्र त्या ठिकाणी खेळलाय आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. मनामध्ये ठरवावं लागेल, तुमचं जिथं संरक्षण आहे त्यानुसार गोलंदाजी करावी लागेल. त्या दोनच पॉवर प्लेचं षटक आहे, अर्थात 2 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणि या संधीचा फायदा उठवला गेलाय थॉमस डायसने. विकेट आली आहे याचं सेलिब्रेशन जास्त वेळ करू दिलं नाहीये थॉमस यांनी. प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकलाय आल्या पहिल्याच बॉलवर. हो, या वेळेला बॅकफुटला जात शेवटच्या क्षणी पॉइंटला ढकलायचं होतं किंवा अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होता, यशस्वी नाही झाला आणि बॉल यष्टीरक्षक योगेश पेनकर यांच्या हातामध्ये. पहिलं षटक सर म्हणेल मी संमिश्र राहिलं, कारण 15 धावा तर आलेल्या आहेत, म्हणजे चांगली सुरुवात, परंतु एक विकेट सुद्धा एका बाजूला आली आहे. नक्कीच स्क्रीनवरती आपण पाहतोय येणारे 30 चेंडू बनवायचे आहेत 63 धावा आणि जशी इनिंग योगेश पेनकरने खेळली 17 चेंडू 46 धावा, तशी इनिंग दानिश 11 देवबाग संघाच्या एका खेळाडूला खेळावी लागेल, कारण एक खेळाडू कुठंतरी मैदानावरती स्थिरावणं नितांत गरजेचं असेल. डुअर डायचा सामना आहे, इथून पराभूत संघाला संधी नसेल. तुम्हाला काय करून दाखवायचं आहे, आजच स्वतःला सिद्ध करावं लागेल SMJ हायस्कूलच्या मैदानावर.
संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष या स्पर्धेवर लागलेलं आहे. 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून जगभर ही स्पर्धा पाहिली जाते. क्वालिटी क्रिकेट याला व्यावसायिक क्रिकेट म्हणतात. या इथपर्यंतचा पल्ला गाठण्याचं स्वप्न सगळे पाहतात, परंतु सगळ्यांचं ते पूर्ण होत नाही, कारण प्रचंड मेहनत करावी लागते या टप्प्यावर खेळण्यासाठी. हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. गावाचं क्रिकेट, त्यानंतर तालुक्याचं क्रिकेट, जिल्ह्याचं क्रिकेट, त्यानंतरचा टप्पा येतो प्रोफेशनल क्रिकेट. आज आनंदवाडीत त्याचबरोबर जर पाहिलं तर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील ज्यांनी लिहिल्या गाजवलेली आहे आणि टेनिस क्रिकेटचे नामवंत खेळाडू मुंबईचा ब्रँड ओमकार देसाई हे देखील आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही बाजूला प्रचंड संघर्ष पाहायला मिळणार आहे. 78चा पाठलाग सर करायचा आहे खरा, परंतु 15 धावा म्हणजे ही एक आश्वासक सुरुवात होताना पाहायला मिळालेली आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो आहे. विकेट टेकर गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असणारे आणि कालचा दिवस लिहिल्या गाजवणारे आपल्या गोलंदाजच्या जोरावर मयूर वाघमारे आलेले आहेत. नक्कीच समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल. आणि जरी महाराष्ट्राचं लक्ष असलं सर, तर आज देवबाग गावाचं लक्ष असेल, कारण एका बाजूला दानिश 11 देवबाग तर दुसऱ्या बाजूला दर्शन बांदेकर. क्या बात आहे. पहिला बॉल लोअर फुल टॉस, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आले, डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न, अतिशय वेगात थ्रो देखील त्या ठिकाणी केला गेला खरा, परंतु डायरेक्ट हिट नाही होऊ शकलं. विजय पावले होते आणि डायरेक्ट हिट नाही होऊ शकला, परंतु धाव त्या ठिकाणी घेतली आहे. पहा, प्रचंड संघर्ष पाहायला मिळणार आहे. प्रदीप देऊळकर सर माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सिंधुदुर्गाचा आवाज, मग अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देखील खूप चांगली फौज, बादल चौधरी सर असतील, त्याचबरोबर अमोलजी जमदाडे असतील किंवा प्रदीप सर असतील, आता प्रसाद आले, असे बरेचसे समालोचकांची फौज तयार होते. नक्कीच ज्येष्ठ समालोचक समीर पांढरे सर, हिंदी समालोचक अशोकजी नाईक सर, श्री राजा सामंत यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने समालोचनाचा कणा आहेत. हो, अगदी त्यांचाही उल्लेख आवर्जून या ठिकाणी करूयात. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, आणि ही जी लाईन आहे म्हणजे अगदी यॉर्क लेनची गोलंदाजी करायची, लोअर फुल टॉस करायची, ऑफस्टंपच्या बाहेरची करायची, अगदी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे मयूर वाघमारे यांनी. आणि याही षटकाची सुरुवात त्याच पद्धतीने केलेली आहे. कुठेतरी पॉवर प्ले आहे, पॉवर प्लेमध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न मात्र बॅटरचा आहे जरूर, परंतु मयूर ती संधी देत नाही आहेत. परंतु जरी संधी मिळत नसेल, संधी मिळवावी लागणार आहे. आणि थॉमस त्याच पठडीतले खेळाडू आहेत. पुन्हा एकदा तेच, आता मात्र टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतली उसळी. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल जरूर दिला जातोय, परंतु एकावरच समाधान. नक्कीच या चेंडूवरती नशिबाची साथ मिळाली. सुरुवातीला वाटत होतं की हा चेंडू भूषण गोळेच्या हातामध्ये येईल, त्यानंतर नैसर्गिक अडथळ्यांमुळे चेंडूने दिशा बदलली आणि एकेरी धाव निघाली. यावेळी बबल नाईक आपण पाहतोय, जो आक्रमक सनीचा खेळाडू आहे, मात्र यावेळी संयम दाखवताना दिसतोय. जव्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बबाल, फुलटॉस, त्याच्यावर मात्र हल्ला चढवलाय. अमित नाईक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु बॉलने घेतला बाउन्स आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 वरती क्रीडा रसिक उभे आहेत, त्यांना विनंती करतो आपण संपूर्ण मैदान आहे त्या ठिकाणी यायचं आहे, कारण मुख्य प्रवेशद्वार उभे राहू नका. त्या ठिकाणी बरेच क्रीडा रसिक ये जा करतायत, आमचे मान्यवर देखील येत आहेत, कृपया सहकार्य करा. मयूर वाघमारे यावेळी राईट हॅम ओव्हर द विकेट. यावेळी फटका फसलाय, झेल टिपण्याची नामी संधी, शॉर्ट स्क्वेअर लेग वरती शतरक्षक येतोय आणि विकेट नंबर 2 बबल नाईक. वाघमारे आणि विकेट हे समीकरणच जणू काही जोडलं गेलेलं आहे की काय, आणि विकेट त्यांनी घेतली आहे. मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार जात आहेत. काय बॅटिंग केली होती पहिल्या दिवशी या ठिकाणी, आणि आजही तशीच बॅटिंग करावी लागेल. बबल माघारी परत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार, अनुभवी खेळाडू, भारतीय टेनिस क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेटमधील एक ख्यातनाम खेळाडू आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी, अनुभवी ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत, लहान मुले आलेली आहेत.
खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत, ग्रामस्थ आलेले आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर आमच्या काही महिला भगिनी देखील मॅचेस पाहण्यासाठी आलेल्या आहेत. कोकण आणि क्रिकेटचं क्रेज अधोरेखित आहे आणि आज ते या ठिकाणी देवगडमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली आहे अंतिम दिवसाला पाहण्यासाठी. आणि पहिला सामना सुरू असताना जर पाहिलं तर चांगला संघर्ष देखील पाहायला मिळतोय. 21 धावा फलकावर आहे, 78चा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचा सामना आहे, सामना मोठा आहे, मजा येणार आहे. कृष्णा सातपुते यांना इन ॲक्शन मध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे सुमित डेकडे यानंतर पाहायला मिळतील, ओंकार देसाई यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत, परदीन काझी, त्याचबरोबर जर पाहिलं तर श्रेयस कदम. हे सगळे खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांना अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये ते आज सगळे कोकणात आलेत या मॅचसाठी. पहिला बॉल त्यांच्यासाठी ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलाय, पंचांनी आपले हात फैलावलेत आणि योगेश पवार यांच्या विरुद्ध सुरुवात तेवढी चांगली नाही झाली आहे. नक्कीच चांगली आतापर्यंत किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिल्या षटकात 15 धावा निघाल्या आणि त्यानंतर धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलंय मयूर वाघमारेने. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. 22 धावा फलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरा मार्गस्थ आहे. सरळ बॅटने अतिशय शैलीदार फटका त्या ठिकाणी खेळला आहे, पायाने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा. जबीर त्या ठिकाणी होते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 78चा पाठलाग करत असताना धावसंख्या 23 झालेली आहे, म्हणजे अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 55 धावांची आवश्यकता आहे अजूनही, म्हणजे ही मॅच ऑन आहे. काय म्हणाल प्रदीप सर? नक्कीच 24 चेंडू येणारे 24 चेंडू बनवायचे आहेत, 55 धावा आणि भागीदारी खूप महत्त्वाची असेल योगेश आणि थॉमस डायसमध्ये. जर ही भागीदारी जर झाली तर नक्कीच ही भागीदारी विजयाच्या दिशेने तुमची वाटचाल करेल. अर्थात आमचे प्रेक्षक सगळे पाहत आहेत, कामधंदा आटपून कोणी व्यवसाय, कोणी नोकरी, कोणी मोलमजुरी करून आज थेट गाठलाय SMG हायस्कूल देवगडचं मैदानावरती, कारण महासंग्राम आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट क्लबचं या मैदानावरती. त्याचप्रमाणे धन्यवाद व्यक्त करावे लागतील गुड लक फोटोग्राफी देवगड, कारण या स्पर्धेची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं त्यांनी काम केलं आहे. आणि नक्कीच तुम्हाला कुठच्याही शुभ मंगल कार्यासाठी जर संपर्क साधायचा असेल तर आपण थेट अवश्य संपर्क साधा. गुड लक फोटोग्राफी देवगड यंगस्टार मंडळाचे ते सदस्य आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर गोलंदाजीचा शिरोमणी मिस्टर विजय पावले, राईट आर्म राऊंड विकेट. हलक्यातने चेंडू स्टेअर करतोय, चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. एकेरी धाव पूर्ण केली, अर्थात दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न यावेळी असफल होताना दिसतोय. मॅच ऑन आहे, मॅच अगदी बनलेली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे, 2 विकेट गेल्यात खऱ्या, परंतु बऱ्यापैकी धावसंख्या बनलेल्या सुद्धा आहेत. ज्यावेळेला 78 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु हे षटक खूप महत्त्वाचं असेल. या षटकात येणाऱ्या धावा किंवा डॉट बॉल किंवा विकेट या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत आणि तेवढेच 2 चांगले बॅटर सुद्धा मैदानात आहेत, त्यामुळे हे षटक खूप निर्णायक असेल. प्रदीप सर? नक्कीच विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, टेनिस क्रिकेट विश्वातील एक धुरंधर गोलंदाज म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली. आणि जर या संघामध्ये जर पाहिलं तर एका बाजूला फलंदाजीमधील मुकुटमणी मिस्टर कृष्णा सातपुते आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा शिरोमणी. लोअर फुल टच चेंडू ऑन साइडला फटका निघतोय, चेंडू जातोय डीप काउ कॉर्नर वरती, लॉंग ऑन बाउंड्रीवरचा क्षेत्ररक्षक जातोय. चेंडूची फेकी करेपर्यंत लिहिला एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळली. थ्रो थांबा, अगदी सीमा रेषेवरून यष्टीरक्षकांच्या हातात थ्रो केलाय दर्शन बांदेकर यांनी. जबरदस्त थ्रो तिकडे पाहायला मिळाला आणि 2 धावा. पहा, हे मैदान मोठं आहे, आपण कालही चर्चा करत होतो. फक्त षटकार चौकारात नाही तर गॅपमध्ये खेळल्यानंतर 2-2 धावाही मिळणार आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, यावी फेकून देण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ वरती संरक्षण. दर्शन बांदेकर एक हाती मात्र क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आणि एकेरी धावेसहित दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न पाहायला मिळतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, वाखाणण्याजोगं. वाह, काय दर्शन बांदेकरने फिल्डिंग त्या ठिकाणी केली आहे. कदाचित दर्शन नसता तर बॉल षटकारातच गेला असता, उंची आणि त्याचबरोबर शेवटच्या क्षणी दर्शनने बॉलला आतमध्ये फेकलं आणि असं कदाचित त्यांना वाटलं की त्या ठिकाणी बॅकअप आहे, ते नव्हतं आणि त्यामुळे धावा आल्यात खऱ्या, परंतु दर्शनने खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलंय.
28 2 गडींच्या मोबदल्यात 78 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. प्रति षटकांमध्ये 13 धावांची सरासरी. रत्नागिरी टाइम्सचे प्रतिनिधी सन्माननीय दयानंद मांगले यांचं आगमन झालं आहे, खूप खूप स्वागत. त्याचप्रमाणे सोनू पटेल साहेब यांचं देखील आमच्या क्रीडा मंचावर आगमन झालं आहे, खूप खूप स्वागत. त्याचप्रमाणे आमच्या मैदानामध्ये उपस्थित आहेत देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि ॲडव्होकेट सन्माननीय सिद्धजी माणगावकर यांनाही विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या नगरसेविका रुचाली पाटकर मॅडम, जामसंडेकर मॅडम, मिताली सावंत मॅडम यांनाही विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे. नक्कीच आज देवबाग गावाच्या नजरा खेळल्या असतील या सामन्यावरती. विजय पावले दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट. थॉमस डायस साकू टप्प्याचा चेंडू होता, संपर्क अचूक झाला नाही, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग वरती. एकेरी धाव यावेळी वेगाने पूर्ण होताना दिसतंय. अर्थात खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरतंय आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवत दुहेरी धाव पूर्ण होताना दिसतंय. हो, अगदी या 2-2 धावा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असणार आहेत. जसा सामना पुढे चाललाय ना, मॅच मधील चुरस आणखी वाढत चाललेली आहे. प्रेक्षक ज्या आशेने आलेत ना सर, की आज चांगल्या मॅचेस पाहायला मिळणार, चांगले खेळाडू पाहायला मिळणार, चांगलं आयोजन पाहायला मिळणार, ते तर मात्र या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे. हा सामना हळूहळू बनतोय, ती गोष्ट इकडे पाहायला मिळते. नक्कीच 30 धावा 2 गडींच्या मोबदल्यात प्रति षटकांमध्ये 13 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय आणि टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर गोलंदाज, अर्थात ज्याच्याकडे विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून पाहिलं जातं, विजय पावले राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका, ताकद, नजाकत आणि सौंदर्य या फटक्यावरती पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थॉमस वेटिंग मध्ये होते, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याच्या आणि अगदी खूप चांगलं टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. बॉलवरची नजर लाजबाब होती, फुटवर्क लाजबाब होतं आणि त्यामुळे रिझल्ट देखील तेवढाच जबरदस्त होता. दर्शन होते तिकडे, परंतु बॉल खूप वरून सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि थॉमसच्या बॅटमधून एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. वा थॉमस. 36 धावा 2 गडींच्या मोबदल्यात 78चा पाठलाग पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3. प्रथम फलंदाजी केली, 77 धावा बनवल्या आणि 78 धावांचा पाठलाग दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय गलिशा दिशेने, एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. अर्थात नकार देतोय योगेश पवार, कारण त्याला माहित आहे की भागीदारी जर बनली तर मात्र नक्कीच विजयाचा कळस हा गाठता येईल. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. स्क्रीनवरती आपण पाहतोय 70 यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आणि आतापर्यंत 9,51,965 आणि नक्कीच ज्या प्रेक्षकांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमका नक्कीच कळकळीची विनंती असली 70 या यूट्यूब चॅनलला तुम्ही आवर्जून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर 37 झाली आहे. आमच्या अगदी समालोचन कक्षाचं दृश्य देखील या ठिकाणी दाखवलं जात आहे. प्रदीप देवकर सर देखील आमच्या पूर्ण जुडले गेलेले आहेत. आमचे समालोचक मित्र विजय सर देखील जुडले गेलेले आहेत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि यंगस्टारची स्पर्धा 5वी रात्र मात्र तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. कोण अधिराज्य गाजवणार हे अजूनही बाकी आहे आणि कारण 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 37 झालेले आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 41 म्हणजे अजूनही मॅच बनलेली आहे प्रदीप सर मी म्हणेल, कारण अगदी लहान बालकं देखील या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी येतात आपल्या पालकांसमवेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी. क्या बात आहे, किती आनंद झाला असेल. स्क्रीनवर आहेत ते रुबा पहा यांचा. वा वा वा, आज पाहतायत एक दिवस ते मैदानात खेळतील. नक्कीच सर, क्रिकेटचा आस्वाद आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच खेळाडूही हस्तांदोलन करताना दिसत आहेत आमच्या छोट्याशा या बाळाला. 3 षटकांचा खेळ समाप्त. 37 धावा म्हणजे उरलेल्या निम्मा षटकांवरती
41 धावांची आवश्यकता असेल. निम्मा पल्ला गाठला जातोय सर आणि भागीदारी ही खूप महत्त्वाची असेल. थॉमस डायस आणि योगेश पवार. हो, खूप महत्त्वाची. आतापर्यंत थॉमस यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. योगेश पवार त्यांना सातत्याने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना माहिती आहे कोणत्या क्षणी गिअर चेंज करायचा, कोणत्या क्षणी मोठे फटके मारायचे. त्याचबरोबर जर पाहिलं तर अजित मोहिते म्हणा किंवा बॅटिंग लाईनअप ही सुद्धा तेवढीच प्रॉपर आहे. मॅच बनलेली आहे. अजूनही जरी 37 झाले असतील आणि अजूनही 41 पाहिजे, मॅच 50-50 बनली पहिल्या 3 ओव्हरमध्ये. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि जबीर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची किनार घेतोय, चेंडू जातोय डीप थर्ड मॅन वरती. एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली आणि स्क्रीन वरती आपण पाहतोय खूप खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल 4 धावांसाठी. एक चौकार या ठिकाणी थोडीशी त्या ठिकाणी मिक्सफील्ड होताना पाहायला मिळाली. एक क्षण महत्त्वाचा आहे. इकडे चुकी करून चालणार नाहीये. प्रतिस्पर्धी मॅचमध्ये येऊ शकतो आणि इकडे या 4 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 41 झालेल्या आहेत धावसंख्या. मॅच मधील अचानकपणे कलाटणी देखील पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, एक जबरदस्त माहोल, जबरदस्त स्पर्धा, हजारोंची गर्दी या क्रीडा नगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळते आणि काय मॅच चालली आहे जबरदस्त. 17 चेंडू 37ची आवश्यकता असेल. राईट आर्म राऊंड विकेट. वेगवान वेग भन्नाट पाहायला मिळाला. उत्तर न होतं यावेळी फलंदाज थॉमस डायस कडे. हो, मागील बॉलवर जर क्रॉस ऑफ ॲक्शनने गोलंदाजी करतायत. काय शूट केलाय बॉल मागील मॅचमध्ये. मागील चेंडूवर जरी चौकार आला असेल त्यानंतरचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रत्युत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न सातत्याने होताना पाहायला मिळतोय. 41 धावा धावफलकावर झालेल्या आहेत म्हणजे अजूनही 37 धावा पाहिजे आहेत आणि 16 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी असणार आहे. प्रत्येक चेंडू निर्णायक असणार आहे. 1-1 बॉल. जबीर राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडू उजवेशीच्या बाहेर भरकटला जातोय. ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चांदाटू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अतिरिक्त धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा त्याच ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न. क्रॉस आर्म ॲक्शनने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फसला. यावेळी फुलरलेनचा चेंडू उजवेशीवर पाहायला मिळतोय. नक्कीच जबीर मलिंगा अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय, कोण बनवण्याचा प्रयत्न करतोय. हो, कोण बनवण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं थॉमस यांना बाहेर देखील खेचण्यात यशस्वी राहिले, परंतु मॅच जबरदस्त होणार आहे. पहा, गुजरातच्या भरूचवरून हा खेळाडू या ठिकाणी दाखल झालेला आहे. प्रचंड वेग पाहायला मिळतो आणि ॲक्शनही प्रभावित करणारी आहे. यावेळी हलक्यात चेंडू स्टिअर केला जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मान दिला जातोय थॉमस डायस कडनं. अर्थात या चेंडूवरती उत्तर नव्हतं. काय गोलंदाजी केली जाते. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा या गोलंदाजाने केलाय. एक वेगळी ऍक्शन आणि या वेगळ्या ऍक्शनने प्रभावित करतायत जाबीर मलिंगा. पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या उजवेसने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. याही वेळी फसला जातोय. गोलंदाज कंबर कसतोय जबीर मलिंगा. या वेळेला थॉमस काहीतरी वेगळं करायला गेले, परंतु याही वेळेला बॉल त्याच पद्धतीने टाकला. क्रॉस आर्म ॲक्शनने ऑफ स्टंपच्या बाहेर. थॉमसने गुडघा टेकवला होता. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, परंतु बॉल निघून गेला यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सातत्याने अधिराज्य गोलंदाज गाजवत आहेत. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिडॉनला पार करून जातोय. लॉंग ऑन बाउंड्रीवरती दर्शन बांदेकर येतोय आणि पहिल्या प्रयत्नात चेंडूची परती करताना दिसतोय. सुरेख अचूक फेकी म्हणावी लागेल आणि एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 43-2 बाद. या जाबीरचं देखील कौतुक करावं लागेल. यांनी या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 6 धावा खर्ची केलेल्या आहेत महत्वाच्या क्षणी. नक्कीच निर्णायक षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये त्या धावा निघाल्या होत्या आणि या षटकांमध्ये धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. त्यातही मिक्सफील्डच्या सुद्धा धावा होत्या. अन्यथा अप्रतिम गोलंदाजी, तरी देखील कमबॅक करणारे षटक इकडे पाहायला मिळालं. आणि अजूनही जर पाहिलं मॅच संपलेली नाहीये. हा संघ देखील दोन्ही संघ बलाढ्याचा आहेत. दोन्ही संघांच्या संघ मालकांचंही कौतुक करावं लागेल. भाव्यान साईश 11 सावंतवाडी महादेवजी नाईक, दानिश 11 देवबाग म्हणजे पंकजी धोरी. एका बाजूला जर पाहिलं तर निलेश परदेशी, एका बाजूला अफजलभाई आणि त्याचबरोबर धर्मेशभाई यांचंही या संघांना मार्गदर्शन पाहायला मिळत आहे. आणि जाऊयात आता मॅचच्या दिशेने. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे मॅच जिंकण्यासाठी. 35 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. गोलंदाजीसाठी मयूर वाघमारे यांना आमंत्रित केलंय. समोर थॉमस डायस, जोडीला योगेश पवार आहेत. शेवटचे 12 चेंडू या मॅचच्या दिशेने मात्र खूप निर्णायक असणार आहेत. यंगस्टार क्रिकेट क्लबची यंगस्टार प्रीमियर लीग आमदार चषक स्पर्धा. देवगड तालुक्याच्या राजकारणातील मास्टर माइंड निवृत्ती बुवा तारीख आणि त्यांचे सगळे सहकारी यंगस्टार आज मात्र या स्पर्धेला आयोजित करतायत आणि सगळ्यांना प्रभावित करतायत. जाऊयात मॅचच्या दिशेने. मयूर वाघमारे
थॉमस हा बॉल समोर उडवलाय, तिकडे आहेत भूषण गोळे, त्यांच्याच हातात बॉल जाताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर विकेट. आणि यावेळी फटका खेळण्याचं कसब चुकलं आणि ज्यावेळी फटका खेळण्याचं कसब चुकतं त्यावेळी मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. अजूनही 11 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. आणि या परिस्थितीचे आदर्श खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजित मोहिते, मुंबईचा मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील, कारण मागील महिन्यातच जर पाहिलं तर बिहारमध्ये जाऊन देखील जबरदस्त क्रिकेट ज्यांनी खेळलेलं आहे असे अजित मोहिते षटकार चौकाराची आतषबाजी करणं जाणतात. आणि आज मात्र अजित यांना पुन्हा एकदा दाखवावं लागणार आहे. प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध तुटून पडावं लागेल. मयूर यांची अचूकता पाहायला मिळते, परंतु अजित यांची बॅट बोलणं देखील इकडे गरजेचं आहे. 11 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी, 35 ची आवश्यकता. सेमीफायनल मॅच. अजित पहिलाच बॉल, थर्डमॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो आणि अजित सांगतात मी आलोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, सीमा रेषा पार, 4 चौकार. संतुलन राखलं अजित मोहितेने आणि उजवा पाय उजव्या इष्टीच्या बाहेर थोडासा मागचा पाय मधल्या इष्टीवरती आणि गॅप क्षेत्ररक्षणामधील अचूक भगदाड शोधलं गेलं अजित मोहितेकडनं. असेच किरण जागृत केले अजित यांनी मैदानात गेल्या पहिल्याच बॉलवर चौकार त्यांनी ठोकलाय. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 धावांची आवश्यकता, म्हणजे 10 मध्ये 5 तर बाहेर मारायचे. पाहूया काय होईल. मयूर वाघमारे एका बाजूला, अजित मोहिते एका बाजूला. यावेळेला उसळी होती, बॅट चिकडा घेत बॉल मागे निघालाय. रनला महत्व आहे क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर, आणि येत आहेत 4 4 4 4 रन. तर 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग आणि फ्लाइंग स्लिप पाहतोय आणि या संधीचा फायदा उठवला गेला तो अजित मोहितेकडनं. सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय. 51 3 बाद. 51-50 ओलांडली आहे. अजित यांचे बॅक टू बॅक 2 चौकार मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळालेले आहेत. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता अशक्य नाहीये आणि सोपंही नाहीये. पाहूया काय होणार. टेनिस क्रिकेट जगतातील 2 नामवंत संघ एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला महादेवजी नाईक, दुसऱ्या बाजूला पंकजी दोरी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय आणि जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि कमबॅक करताना पाहायला मिळाले मयूर या ठिकाणी. दानिश 11 देवबाग, बाब्यांश 11 साईश 11 सावंतवाडी यांच्यातील मॅच, पहिली सेमीफायनल. नक्कीच वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि मयूर वाघमारेचं जे गोलंदाजी पाहिली तर उजवी इष्टी आणि उजवी इष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न झालाय. हे 2 बॉल या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. अजित मोहिते यावेळेला समोरच्या दिशेने फटका चांगला खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहिला मिळतात. बॉल थोडासा बाजूला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. एक क्षण क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे. अजित मोहिते पुन्हा एकदा स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. प्रदीप सर, हा बॉल या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचा असेल. नक्कीच टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जर मोठा फटका निघाला तर अजून जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न राहील दानिश 11 देवबाग संघाचा. जर चेंडू निर्धाव गणला तर नक्कीच दबाव वाढेल. प्रेक्षकांना उत्कंठा आहे हा सामना अगदी अंतिम टप्प्यापर्यंत जावा याकरता.
अजित फटका समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळलेत खरे, परंतु त्या ठिकाणी भूषण आलेत. एक धाव घेतली गेली आहे. मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरच्या दिशेने. ज्या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं आहे, परंतु अजित मोहिते असे खेळाडू आहेत या परिस्थितीत सुद्धा मॅचला जिंकून देऊ शकतात. पाहूया 6 मध्ये 24. प्रदीप सर. नक्कीच यावेळी नक्कीच स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न राहील, कारण 6 चेंडू 24 धावा. पहिल्या 2 चेंडूंवरती या सामन्याचं भवितव्य अवलंबून असेल. चित्र अगदी स्पष्ट होईल, कारण पहिल्या 2 चेंडूंवरती जर मोठे फटके निघाले तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत हा नक्कीच रंगेल. यस, पुढच्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. जशी मॅच संपेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय, कारण यानंतर देखील सेमीफायनल नंबर 2 आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. बालाजी क्लब राजकोट गुजरात वनराज सिंग गोहिल साहेब यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला धाडसकल गोवा सन्मेजी नाईक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याही मॅचची उत्कंठा सगळ्यांनाच आहे. पाहूया काय होईल. शेवटची ओव्हर, 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अजित मोहिते अशा प्रकारचे कारनामे कित्येकदा केलेत. मॅच विनर हे नाव त्यांच्या पुढे नक्कीच लावलं जातं. आज अजित मोहिते यांना पुन्हा एकदा सिद्ध करायचं आहे स्वतःला. जाबीर मलिंगा. पहिला बॉल अजित मोहिते, फटका लाजवाब, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4 चौकार. आणि उजव्या इष्टीच्या बाहेर अगोदरच गेला होता अजित मोहिते आणि काय जागा बनवली आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका निघालाय. सामना अजून रंगलाय. अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. कोण जिंकणार ही मॅच? अजित मोहिते अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा फटका मात्र अजित मोहिते यांचा आत्मविश्वास वाढवणाराच होता. पाहूया गुजरातचे खेळाडू बॉलिंगसाठी, मुंबईचे खेळाडू बॅटिंगसाठी. अजित मोहिते, ओहो हो, या वेळेला चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकला. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिलाय आणि अजित मोहिते दुसरी धाव देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. आता येणारे 4 बॉल प्रदीप देऊळकर सर 3 मारायचे षटकारामध्ये. पाहूया काय होईल. नक्कीच मोठ्या फटक्यांसोबत दुहेरी धावाही गरजेच्या होत्या आणि इथं सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चांगली फेक होती तोपर्यंत. इथं मात्र शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावरती दुसरी धाव पूर्ण केली. पाहूया जर का मोठा फटका आला अख्खं मैदान टाळ्या वाजवेल, कारण प्रेक्षकांना मॅच शेवटच्या क्षणापर्यंत पाहायची आहे. 60 धावा तर धावफलकावर झालेल्या आहेत. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता आहे. जाबीर मलिंगा एका बाजूला पाहायला मिळत आहेत, अजित मोहिते एका बाजूला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जोडीला योगेश पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. तर चला जाऊयात हापूस आंब्याच्या गावाला, म्हणजेच देवगडामध्ये क्रिकेटचा खेळ रंगतोय. यंगस्टरचं हे आयोजन रंगतंय. प्रदीप सर, काय चर्चा अख्ख्या सिंधुदुर्गामध्ये? नक्कीच यंगस्टर क्रिकेट क्लबची ही क्रिकेट स्पर्धा घराघरात अगदी पोहोचली आहे. मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, अगदी दोडामार्गपासून ही क्रिकेट स्पर्धा लोक पाहत आहेत आणि आवर्जून आज देवगडचं मैदान गाठलंय. सिंधुदुर्गात देखील क्रिकेट काही आज नाही खेळलं जात, खूप वर्ष खेळलं जातं. दर्जेदार क्रिकेटपटू सिंधुदुर्गाने दिलेत, स्पर्धा सिंधुदुर्गाने दिल्यात. क्रिकेटवर प्रेम करणारे या सिंधुदुर्गामध्ये आज नाही तर कित्येक वर्ष आम्ही पाहतोय. आज देखील त्या गोष्टी पाहायला मिळत आहेत, कारण मैदान प्रेक्षकांनी फुलून गेलंय. यंगस्टरचं हे आयोजन अगदी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक टीम या ठिकाणी आली आणि त्यांनी सांगितलं पहिल्याच पर्वात यंगस्टरने बाजी मारली आहे. खेळाडूंसाठी सर पारितोषिक आहेत, त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी आज मात्र इलेक्ट्रिक बाईक किक ईव्ही कंपनीची जी सन्मान श्री नारकर साहेबांनी प्रस्तुत केली. यस, अली कंस्ट्रक्शन स्टँड मध्ये काही प्रेक्षक आहेत, ते सुद्धा आनंद घेत आहेत. यस, ऑडियन्स इज अ पॉवर ऑफ टुर्नामेंट. हो, प्रेक्षक हा राजा आहे या क्रिकेटच्या खेळाचा आणि प्रेक्षकांमुळेच या स्पर्धा यशस्वी होत असतात. शेवटचे 4 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचे 4 बॉल. या वेळेला फटका अजित मोहिते यांच्या बॅटमधून समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु तिकडे टायमिंग नाही झालंय आणि आता मात्र शेवटचे 3 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. मला
आनंदवाडीची योगेश पवार यांची बॅटिंग आठवत आहे, याच वर्षीची जबरदस्त कामगिरी केली होती. पाहूया तसंच काही करतील का. आणि अतिच नाही, कित्येक स्पर्धा त्यांनीही जिंकून दिलेल्या आहेत, परंतु सामना विजयाच्या दिशेने मार्गक्रमण देखील प्रतिस्पर्धी संघ करतोय महादेवजी नाईक यांचा, परंतु सामना सोडलेला नाहीये. पंकज धुरी देखील या ठिकाणी सांगतायत. नक्कीच 3 चेंडू 17 धावा जर इथं सामना जिंकून दिला दानिश 11 देवबाग संघाला तर चर्चा यंगस्टरची पण होईल. त्याचबरोबर योगेश पवार या नावाची ही चर्चा वर्षाचे 365 दिवस पाहायला मिळेल. युट्यूबला सुद्धा 70 स्पोर्ट्सवर तब्बल 13,000 प्रेक्षक आमच्याशी जोडले. त्या सगळ्यांचं स्वागत. मैदानावर उपस्थित असणाऱ्या हजारो प्रेक्षकांचंही स्वागत. कोण जाणार फायनलला यंगस्टारच्या पहिल्या पर्वातील या आमदार चषकाच्या यंगस्टार प्रीमियर लीगच्या कोण जाणार फायनलला. योगेश यांच्याकडून मात्र फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. तिकडे भूषण आलेत खरे, परंतु सुंदर गोलंदाजी. या ॲक्शनने गोलंदाजी जी होते, वेग पाहायला मिळतोय, अँगल बनवतायत, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहिल्या. नक्कीच जबीर मलिंगा याला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं होतं आणि ती पूर्ण जबाबदारी पार पाडताना दिसतंय. गोलंदाजीची पूर्ण जबाबदारी कमान ही जबीर मलिंगाच्या खांद्यावर पाहायला मिळाली. हो अगदी, त्याचमुळे की काय अगदी विजयाच्या उंबरठ्यावर संघ येताना पाहायला मिळतोय. अजित मोहिते यांनी काही चांगले फटके खेळले जरूर, परंतु पाहूयात मॅचची औपचारिकता. परंतु क्रिकेट आहे. अजित यावेळेला समोर उडवतायत बॉल, फिल्डिंग वा काय जबरदस्त त्या ठिकाणी बॉलवर आले आणि धाव देखील घेतली गेलेली नाहीये. चांगल्या पद्धतीने चेंडूवर आले विजय पावले. पहा तुम्ही, बॅटिंग बॉलिंग या दोन गोष्टी तर महत्वाच्याच आहेत, परंतु फिल्डिंग सुद्धा प्रदीप सर तेवढीच महत्वाची आहे. आणि भाव्यांश साई शिलेवण सावंतवाडी महादेवजी नाईक आणि कंपनी अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करते. दानिश 11 देवबागने चांगली फाईट दिली, परंतु वाटचाल महादेवजी नाईक यांच्या टीमची होते. यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला खरा. आणि या मॅच मध्ये बाजी मारत असताना यंगस्टार देवगडची यंगस्टार प्रीमियर लीग आमदार चषक फायनल मध्ये जाणारी पहिली टीम भाव्यांश साई 11 सावंतवाडी. डीजे